नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने अजिबात कडू न होणारं भरलं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कारली घेतलेली आहे, पाव किलो कारली घेतलेली आहे आणि कारली घेताना ही लांब घ्यायची आणि जाड घ्यायची नाही, अशी बारीक घ्यायची आहे आणि कोवळी घ्यायची आहे। ही कारली कोवळी आहे। तर आता आपल्याला काय करायचं, याचं मागचं टोक आणि पुढचं टोक हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कारलं भरून करायचं, त्यासाठी एवढ्या मापाचा आपल्याला कट करायचा आहे। बरोबर 2-2 पेरा इतका आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उभा कट देऊन घ्यायचा आहे। आता कोवळं जर असेल तर बी काढायचं नाही आणि जर निब्बर जर असेल तर बी काढून घ्यायचं आहे। आता तुम्हाला बी आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण ही कोवळी कारली आहे, यामध्ये अजिबात बी नाही। आता ही कारली आपण ह्या पद्धतीने कट करून घेऊ। आता सगळी कारली कट करून घेतलेली आहे। जो कारल्याचा जाड भाग होता मध्यभागचा, त्याचंच फक्त मी थोडंसं बी काढून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता इथे मी एका पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्या फोडी ह्या घालून घ्यायच्या आणि अर्धा तासासाठी आपल्याला मुरवत ठेवायचे आहे। म्हणजे काय होतं, यातला जो कडूपणा आहे तो बराचसा कमी होतो। आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाव कप खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर। आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कारल्यासाठी मसाला तयार करायचा आहे। तर इथे मी पाऊण कप दाण्यांचा कूट घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि आपल्याला अर्धा चमचा इथे लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सगळा मसाला आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये तुम्ही कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता किंवा तेल घालू शकता। इथे तुम्ही बघू शकता छान असा ओलसर आपला मसाला तयार झालेला आहे आणि इथे कारल्याच्या फोडीसुद्धा आपल्याला छान अशा मुरलेल्या आहे। आता एक एक फोड घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। अगदी दाबून दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने मसाला भरायचा आहे आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आहे। तर आता सगळ्या फोडी आपण अशा पद्धतीने भरून घेणार आहे। इथे सगळी कारली भरून घेतलेली आहे आणि थोडासा मसाला उरलेला आहे। आता हा सुद्धा आपण वापरणार आहोत। तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 4 चमचे तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। छान अशी फुलवून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे अगदी थोडासा हिंग। आता कढीपत्ता जर असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही घालू शकता। आता माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून मी घातलेला नाही। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे जिरं आणि मोहरी छान अशी फुललेली आहे। आता यामध्येच आपल्याला ह्या फोडी घालून घ्यायच्या आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सगळ्या फोडी यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे।
तर फोडी घातल्यानंतर 2 ते 3 मिनटे इथे परतून घेतलेला आहे. लगेच आपल्याला मसाला घालायचा नाही, कारण तो मसाला लगेच जळू शकतो. त्यासाठी आपल्याला लगेचच घालायचा नाही, नाहीतर खाली जो मसाला राहील तो करपला जाईल आणि चव ही व्यवस्थित लागणार नाही. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला राहिलेला मसाला. आता मसाला घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनटे परतून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही. बघा, छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्तीचं सुद्धा पाणी घालायचं नाही, कारण कारली कोवळी आहे, पटकन अशी शिजल्या जातात. आता हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर 7 मिनटे शिजवून घ्यायचं आहे. पण 2-2 मिनिटांनी आपल्याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. इथे 7 ते 8 मिनटे झालेली आहे आणि कारलं बघा छान असं शिजलेलं आहे. अधूनमधून 2-3 वेळा मी हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. आता यावरती घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर. आता हे भरलं कारलं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता. कोणी पाहुणे मंडळी आली तरी तुम्ही करू शकता. चवीला अप्रतिम आहे आणि अजिबात कडू होणार नाही. माझ्या पद्धतीने तुम्ही हे कारलं जरूर करून बघा, सगळ्यांनाच आवडेल. अगदी जे लहान मुले आहे, कारलं म्हटलं की नाक डोळे मुराडतात, ते सुद्धा आवडीने खातील. एवढं छान आणि चविष्ट असे हे कारलं तयार झालेलं आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही भरलं कारलं जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.